तिच्या देव लोकांच्या वेळेला नारद होता, तो लावालाव्या करायचा आणि ते काम सगळं युट्यूबरला दिलेलं आहे. कुठेकरजी तुम्ही एक लावालावी करणारे नारद आहेत, पक्षात भांडणं लावायची कोणाची भूमिका निभवतो. पण तुमच्याकडे असलेल्या दुःशासनाचं काय? दुःशासनाचा वध होणार आहे. कधी? आता दुःशासन तुम्ही ठरवा. नंतर महाभारताचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. सर्वच्या सर्व सीट या बहुजन विकास आघाडीच्या असतील. पण एक विभीषण तुमच्याकडे पण आहे. बघा, तुम्ही एक विभीषण आहे, कोण पांचाली आहे, कोणी काय 200 रूम 500 रूम ते सगळं सांगू नका, पुरावे द्या. आणि या वसई तालुक्यात तुम्हाला पाण्याच्या प्रॉब्लेम साठी कोण भेटला असेल तर मला सांगा. अख्ख्या वर्ल्ड मध्ये वसई विरारच असं आहे की जिथे सर्वात जास्त अनधिकृत बांधकाम. अरे बांधकाम तर मुंबईला पण आहेत. कोविड सारख्या काळामध्ये एकही पक्ष रस्त्यावर नव्हता. म्हटलं जातं की आता त्यांच्याकडे कार्यकर्ता उरलेला नाही. असं नाही. मग एक दही अंडी काढायला त्यांना 4-4 5-5 महिने लागतात. असं काय नाही, त्यांचं कार्य चांगलं आहे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे प्रभाग क्रमांक 6 मध्ये. आज या ठिकाणी दाखले शिबिर या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. 7 तारखेला इम्तियाज जलील यांची जय्यत एंट्री या वसई विरार शहरात येणार आहे. असं म्हटलं जातंय की बहुजन विकास आघाडीसाठी हा मोठा झटका असू शकतो, कारण MIM आला तर मुस्लिम मतांचं विभाजन होईल आणि त्याचा थेट फटका हा बहुजन विकास आघाडीला लागेल. आपल्या सोबत यावेळेला बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत. जाणून घेऊया या सगळ्या विषयावरती बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नेमकी काय खदगत आहे. MIM ची एंट्री आहे. इम्तियाज जलील यांचा 7 तारखेला दौरा आहे. 7 ते 8 कार्यालय MIM उघडणार आणि त्याचा थेट फटका जो आहे तो बहुजन विकास आघाडीला पडणार आहे, कारण मुस्लिम मतांचं विभाजन होणार आहे. काय सांगाल या सगळ्या गोष्टींवर? मुस्लिम विभाजन तर होणार नाही. लोकांना माहित आहे इकडे 35 वर्षांनी कोण आहे आणि कोण काम करतोय आणि इकडे 24 तास कोण बसलाय. सर्वात मोठी पॉप्युलेशन ही वसई तालुका, आणि या वसई तालुक्यात तुम्हाला पाण्याच्या प्रॉब्लेम साठी कोण भेटला असेल तर मला सांगा. अख्ख्या वर्ल्ड मध्ये वसई विरारच असं आहे की जिथे सर्वात जास्त अनधिकृत बांधकाम. अरे बांधकाम तर मुंबईला पण आहेत, पण जास्त वसई विरार मध्ये. आता नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, त्याच्यात तर आम्ही कोणाला सांगू शकत नाही. मुस्लिम मतदार हा कोणाबरोबर राहणार आहे? अरे आमच्याच बरोबर राहणार, बहुजन विकास आघाडी बरोबर राहणार, आप्पांबरोबर राहणार, क्षितिजदादांबरोबर राहणार. याच्यात कोणी काही जुटलं शकत नाही. त्यांचं असं मत आहे की जो मुस्लिम मतदार आहे तो बहुजन विकास आघाडी सोबतच राहणार आहे. आता ह्या निवडणुका झाल्याच्या नंतर जो निकाल येईल त्या निकालामध्ये आपल्याला कळेल की खरा मुस्लिम समाज कोणाच्या सोबत उभा राहिलेला आहे. जहीरजी, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही राजकारणात आहात, तुम्हाला का तिकीट दिली नाही? मुस्लिम समाजाचं एवढं नाव घेतलं जातं, मुस्लिम समाज नेहमीच बहुजन विकास आघाडीच्या सोबत आहे. असे किती मुस्लिम आहेत की त्यांना बहुजन विकास आघाडीने तिकीट दिलेलं आहे? नाही, मुस्लिम जे काम करतात त्यांना तिकीट दिले ना. आणि माझा तुम्ही विषय केला तर माझा कुठला तरी टेक्निकली प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे तिकीट दिली नाही किंवा मी मागितली नाही, तो नंतरचा भाग आहे. पण अख्ख्या वसई तालुक्यात तुम्ही बघितलं असतील तर लेडीज आणि जेंट्स आपले नगरसेवक आणि नगरसेविका आहेत ना. पण जो तुम्ही आता एक प्रश्न केला की इम्तियाज जलील इकडे येणार आहेत, तर मुस्लिम समाज किंवा मुस्लिम वोटर्स कुठे जातील? आज 35 वर्षापासून आप्पा इथे काम करतात आहेत, सत्ता त्यांची आहे आणि त्यांनी किती कामं केली आहेत हे सर्वांना माहिती आहे. कोविड सारख्या काळामध्ये एकही पक्ष रस्त्यावर नव्हता. तुम्ही जर कोविड आठवला तर लोकांना रडू येतं. 35 वर्षाचा अनुभव आहे की हितेंद्र ठाकूर यांनी दगड उभे केलेले आहेत आणि ते दगड निवडून आलेले आहेत आणि आता ते कळतंय की खरंच दगड आहेत. अशा नगरसेवकांसाठी तुम्ही काय सांगाल, ज्या नगरसेवकांनी भ्रष्टाचार केलेला आहे, अनेक रूम लोकांकडनं घेतलेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आप्पांनी सांगितलं यावेळेला जो नगरसेवक असेल तो तुमच्या कार्यकर्त्यामधनं असणार आहे. जी कार्यकर्त्यांची जी पसंती असणार आहे, जे कार्यकर्ते सांगतील त्याच्यामधला नक्कीच यावेळेला नगरसेवक, नवीन महिला किंवा जेंट्स पुरुष हे नक्कीच यावेळेला नवीन नगरसेवक असतील आणि ते 100% मी तुम्हाला जिंकून येतील. नवीन मतदार असतील. लालाजी, तुम्ही देखील खूप मोठे कार्यकर्ते आहात, नेहमीच हितेंद्र ठाकूर यांच्या संपर्कात असतात. इथे एक प्रमुख चेहरा म्हणून प्रशांत राऊत यांना म्हटलं जातं, परंतु प्रशांत राऊत कुठे कोणाच्या कार्यकर्त्यामध्ये मिसळलेले दिसत नाहीत. त्यांचा एक वेगळा ओरा पाहायला मिळतो. त्यांच्याबद्दल काय सांगा? ते तर आमचे सिनियर आहे आणि गेल्या चार टाइम ते नगरसेवक आहे, सभापती आहे आणि त्यांचं कार्य चांगलं आहे. पण असं म्हटलं जातं की आता त्यांच्याकडे कार्यकर्ता उरलेला नाही. असं नाही. मग एक दही अंडी काढायला त्यांना 4-4 5-5 महिने लागतात. असं काय नाही, त्यांचं कार्य चांगलं आहे. आपल्यासोबत यावेळेला एक फेमस चेहरा जो आता सध्याच्या काळामध्ये सोशल मीडियामध्ये बहुजन विकास आघाडीमध्ये
सगळ्यात जास्त गाजलेला कार्यकर्ता म्हणून मनीष राऊत यांची ओळख आहे. मनीषजी, येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे, आता MIM ची एंट्री आहे, असं म्हटलं जातंय की बहुजन विकास आघाडीसाठी संकटसमयी काळ आहे. कशा प्रकारे पाहता या सगळ्या गोष्टींकडे? बघा, गाढवांनी जरी वाघाचं कातडं घातलं वाघ तर दिसेल, पण ज्या वेळेला वसई विरारची जनता विचारेल तुम्ही काम काय केलंय, त्यावेळेला जनतेला कळेल का हा गाढव आहे. जो गाढव आलेला आहे त्याच्या शेपटीमध्ये डब्बा बांधा, गाढव जिकडून आलाय तिकडे रिटर्न जाईल. तो गाढव कोण? आता कोण गाढव आहे ती जनता ठरवतील. कामांवर आम्ही जोर देतो. आता हे दाखला शिबिर घेतलेलं आहे, जहीर आणि लाला हे आमचे डॅशिंग कार्यकर्ते आहेत, इम्तियाज भाई सुद्धा आहेत, हे सगळे डॅशिंग कार्यकर्ते आहेत. आम्ही सगळे कार्यकर्ते कार्य करत राहतो. लोकसेवा करणं हे आमचं परम धर्म आहे. परंतु तुम्ही कार्यकर्त्यांचे दाखले देता, कार्यकर्ते ते चांगलेच आहेत, त्या कार्यकर्त्यांसाठी हितेंद्र ठाकूर देखील उभे राहतात. त्या सम्राटांचं काय, ज्यांनी अनेक प्रकारचा घपला केलेला आहे या विभागामध्ये? कोणी गफला केला? तुम्ही म्हणताय. पूर्वीच्या आहे ना, पूर्वीच्या देव लोकांच्या वेळेला नारद होता, तो लावालाव्या करायचा आणि ते काम सगळं युट्यूबरला दिलेलं आहे. कुठेकरजी तुम्ही एक लावालावी करणारे नारद आहेत. पक्षात भांडणं लावायची. आमच्या इकडे कधी जातीपातीचं राजकारण हितेंद्र ठाकूरांनी केलेलं नाही. मग तो हिंदू असो, शीख असो, मराठी असो, कोकणी असो, जो आमच्याकडे कारगिल नगरला राहायला आला तो आमचा आहे. आम्ही त्याच्यासाठी तत्पर आहोत सेवा करण्यासाठी. 24 तास सेवा देणं हा आमचा धर्म आहे. आमच्या ऐपती अनुसार फुलनं फुलाची पाकळी आमचा प्रत्येक कार्यकर्ता या कारगिल नगरमध्ये. आता तुम्ही म्हणालात की आम्ही नारदाची भूमिका निभवतो, पण तुमच्याकडे असलेल्या दुःशासनाचं काय? दुःशासनाचा वध होणार आहे. कधी? आता दुःशासन तुम्ही ठरवा कोण दुःशासन आहे. आणि आता तुम्ही द्वारकाधीश मंदिर बघितलं ना, पाप का नाश और भक्तों की रक्षा सुदर्शन चक्र निघणार आहे आणि आता महाभारताला सुरुवात होणार आहे येत्या 1 महिन्यामध्ये. आणि नंतर महाभारताचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. सर्वच्या सर्व सीट या बहुजन विकास आघाडीच्या असतील. पण एक विभीषण तुमच्याकडे पण आहे. बघा, तुम्ही एक विभीषण आहे, कोण पांचाली आहे, कोणी काय 200 रूम 500 रूम ते सगळं सांगू नका. पुरावे द्या. लावालावी करण्यामध्ये कोकणामध्ये एक म्हण आहे, कोकणी तुम्ही करता ना कारगिल नगर, माका सगळा माहित असा, जो जसा करताल असो तसा भोगताल असो. मग ते लवकरच भोगणार आहेत, लवकरच त्यांचा करेक्ट कार्यक्रम देखील होणार आहे. कोणाचा काही कार्यक्रम होणार नाही आहे. हो, तुमचा गैरसमज आहे. पत्रकारांना एक आपला मीडिया चालवण्यासाठी हे सगळं चालू असते. तुम्ही नाव घेऊन सांगा करेक्ट कार्यक्रम कोणाचा आहे. कोण्यात बोलू नका, स्पष्ट बोला आमच्याशी. तुमचे कार्यसम्राट नगरसेवक प्रशांत राऊत यांच्यावरती भारतीय जनता पार्टीचे नारायण मांजरेकर यांनी आरोप केलेला आहे की लोकांचा पाण्याच्या नावाने त्यांनी 24 लाख रुपये घेतले होते आणि ज्यावेळेला आम्ही बातमी लावली त्यांनी 24 लाख परत दिले. बघा, इकडची लोक एवढी वेळी नाही 24 लाख रुपये दिले आणि गप्प बसणार. जे काय आहे विरोधकांचं काम असते का इतरांवर, अपोजिशनवर कुडघोऱ्या करणं, आरोप करणं, हे चालूच राहणार. आरोप प्रति आरोप. पण असं म्हटलं जातं की प्रशांत राऊत उभे राहिले की त्यांचे कार्यकर्ते त्यांना पाडणार, असं तुम्ही म्हणताय. असं आम्ही ना, अशी लोक म्हणतात. तुमचा सगळ्यांचा गैरसमज आहे. प्रशांत राऊत हे आमचे श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आणि कार्यसम्राट आहे आणि त्यांचं कार्य असं आहे की जे तुम्हाला सांगायला गेलो तर आजचा तुमचा बाईटचा ते दिवस पण कमी पडेल. तुम्ही म्हणता ते कार्यसम्राट आहेत, तर मला एक गोष्ट सांगा, एक दही अंडीची दोरी काढायला त्यांना 4 महिने का गेले? मग कार्यकर्ते कुठे आहेत त्यांच्याकडे? नाही, बघा, ती दोरी तुम्हाला सांगतो मी, मध्ये पाऊस आल्यामुळे ती दोरी ओली असल्यावर शॉर्ट सर्किट होऊ शकते, म्हणून ती दोरी चुकून राहिली. खरं तर तुम्हाला बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ता ठेवायला पाहिजे होते, तुम्ही त्यांची सारवासारवी करता. नाही, आम्ही सारवासारवी करायची गरज नाही. हो, विरोधकांचं काम आहे कुडगोऱ्या करणं. तो असा आहे, उद्या बोलतील मनीष असा आहे, तो तसा आहे. आम्हाला काही घेणं देणं नाही. आमच्याकडे जातीपातीचं राजकारण आम्ही करत नाही. सर्वच्या सर्व महानगरपालिकेमध्ये सीट आमच्या असतील. आता लोकांची ती दुवारनामं आलेली आहेत मतदानामध्ये. प्रत्येकाला एका संविधानी एकदा मतदान करायचा अधिकार दिलेला आहे. तुम्ही तर विधानसभेला असं म्हणाला होतं की कोटेकर साहेब तुम्हाला पिवळा शर्ट मी घेतलेला आहे, आमची सत्ता येणार आहे. लोकसभेला पण तुम्ही म्हणालात, परंतु लोकसभेला चित्र काय होतं ते आपण पाहिलं. विधानसभेला तर बहुजन विकास आघाडीचे सर्व हितेंद्र ठाकूर यांचा पराभव झाला. ऐका हो, काय असतं माहितीये का, पिवळा शर्ट आम्ही घेतला होता. आम्ही म्हणालो शिटीचं बटन दाबा, शिवसेना म्हणाली मशालचं बटन दाबा, कोण बोललं बाणाचं बटन दाबा, पण बाकीचे काहीच नाही म्हणाले कुठलं बटन दाबा, कारण त्यांना माहिती होतं कुठलंही बटन दाबलं तर आम्ही जिंकणार आहोत. सगळा सेटअप आहे भाई.
मनीष राऊत यांनी थेट ईव्हीएम मशीनवरती चिंता व्यक्त केलेली आहे. ईव्हीएम मशीनवरती त्यांनी बोट दाखवलेला आहे. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला प्रचंड जोश आजही पाहायला मिळतो, परंतु बहुजन विकास आघाडीचे जे 115 नगरसेवक आहेत ते नगरसेवक मात्र आपल्याला वॉर्डमध्ये फिरताना दिसत नाही. या ठिकाणी जहीर शेख आहेत, त्यांची संपूर्ण टीम आहे, मनीष राऊत आहे, परंतु नगरसेवक या ठिकाणी का नाहीये हा एक मोठा प्रश्न आहे आणि हा चिंतेचा विषय, कारण नगरसेवकांनी काम केलेलं नाहीये आणि नगरसेवक अजूनही आपल्या अहंकारामध्ये जगत आहेत. येणाऱ्या काळामध्ये बहुजन विकास आघाडी भरारी घेणार का? वसई विरार शहर महानगरपालिकेत खरंच बहुजन विकास आघाडी आपला पिवळा झेंडा फडकवणार का? आपल्याला काय वाटतं? कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.